भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विनायक कोळी नाखवा यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला। त्या पार्श्वभूमीवर गव्हाण परिसरातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोफत छत्र्यांचे वाटप भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांनी विनायक कोळी यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विनायक कोळी नाखवा हे दरवर्षी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करतात। त्यानुसार यंदाच्या वर्षी रायगड जिल्हा परिषदेच्या सेंट्रल स्कूल आणि कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले। दरम्यान यावेळी विनायक कोळी नाखवा यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच शैलेंद्र पाटील, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच जिज्ञासा कोळी, माजी उपसरपंच विजय खरत, सदस्य गव्हाण ग्रामपंचायत कामिनी कोळी, योगिता भगत, भाजप नेते हेमंत ठाकूर, महाराष्ट्र राज्य कोळी महासंघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ कोळी, तालुका सरचिटणीस जयवंत देशमुख, VK ठाकूर, बूथ अध्यक्ष बाळकृष्ण कोळी, रवींद्र कोळी, सुहास भगत, मुख्याध्यापक प्रमोद कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। विनायक कोळी आता प्रमोद कोळी बोलल्याप्रमाणे बरीच वर्षापासून भारतीय जनता पक्षासाठी काही झालं तरी कुठला ना कुठला तरी दरवर्षीचा काही ना काही कार्यक्रम उपक्रम करत असतो। त्याला रामशेठ ठाकूर साहेब आणि परेश ठाकूर साहेब यांच्याबद्दल अतिशय प्रेम आहे आणि त्यांच्याबद्दल ओढ आहे। ते लोक परेश ठाकूर पण त्यांना जवळचा मानून आज एखादं त्यांनी यायचं पण संकल्प केलेला आहे, पण जर त्यांना मुंबईला उशीर झाला तर नाही तर मग आवर्जून येणार एवढं पण त्याला आश्वासन दिलेलं आहे। त्यांनी काल मला सांगितलं तर इतका त्याच्यावर एक निष्ठा घेऊन असलेला असा निष्ठावान कार्यकर्ता आज क्वचितच पाहायला मिळतो। कार्यकर्ते असतात वेळ बदलू दल बदलू किंवा चिठ्ठी बदलू पण असतात, गावामध्ये भागामध्ये तालुक्यामध्ये असे भरपूर असतात। पण असा एक निष्ठावान जो सतत धडपड काय ना काय करतो, मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे। आज आमच्याजवळ तो प्रत्येक वेळेला इच्छा बोलून दाखवतोय। काही टायमाला ती त्याची अपेक्षा पण जास्त वाढली तर आम्ही त्याला कधी कधी आवर घालण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला त्याची पद्धत अशी आहे की त्याला जी करायचं आहे ते एकदा त्यांनी मनात ठरवलं तर ते करूनच दाखवते। असा एक कार्यकर्ता उत्कर्ष कार्यकर्ता आहे। खऱ्या अर्थानं विश्वासने जो विषय मांडला की बाबा विनायक कोळी हा एक आपला उत्कर्ष कार्यकर्ता आहे, तरुण कार्यकर्ता आहे आणि काही जणांकडे पैसे असतात पण ते काही देण्याची धाडत नसतं। मी त्याला जवळजवळ आज 14-15 वर्ष सातत्याने माझ्याही संपर्कात असतोय। हे आमच्या इकडची कामं असली तेव्हा तुझं असं काम आहे जरा, तर ती तळमळ आहे त्याची। आता काय ग्रामपंचायत निवडणुका आल्या, प्रत्येकाची इच्छा असतात, तर त्या संघटनाच्या माध्यमातून प्रत्येकजण इच्छुक असतो, कोणाला काय मिळेल तो संघटना ठरवेल। परंतु किमान पक्षाच्या बाबतीत जर पदाधिकारी आहेत तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर गावागावामध्ये काम करणारे खूप कमी मंडळी आहेत, मतदार खूप जास्त आहे, पण कामं मनापासून करणारे कमी कार्यकर्ते आहेत। त्याच्यावर तरुण कार्यकर्ता म्हणून आहे त्याचं निश्चित नाव घेतलं जाईल। आणि आता अरुण शेठ भगत आहे तिथं आपल्या गावाभागात त्यांना माहिती आहे कुठल्या गावात कोण इलेक्शनला कसा काम करतो, प्रत्येक वाटण्यापासून असेल किंवा मतदार नोंदणी याच्यामध्ये अग्रसर असेल, त्यांना पक्षामध्ये किंवा उद्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका सुद्धा असतील त्याच्यामध्ये स्थान मिळायला सुद्धा वेळ लागणार नाही। त्यांनी निस्वार्थपणे असंच काम करत राहावं। भविष्यामध्ये तुला चांगला या गव्हाण भागामध्ये, गव्हाण गावातच नाही तर गव्हाण भागामध्ये, पण आता आम्ही सगळी मंडळी 60+, 55+, 50+ अशी तर तरुण मुलं जे आहेत, तुम्ही काय पद्धती कार्यकर्ता आहात त्याच्यात निश्चितच तुम्हाला संधी आहे। कॉम्पिटिशन प्रत्येकाला पक्षामध्ये असतंच, पण मनापासून निष्ठेने काम केलं। आता उदाहरण दिला की रामशेठ ठाकूर साहेबांचं नाव आहे। पक्षनिष्ठा या आता बोलण्याची वेळ नाही, कारण आता जसा वेळ काल बदलत आता मी सुद्धा 3 पक्ष वेगळे झाले, अजून पण मला ते 2 झाले, त्यामुळे पक्ष बदलत 2 काँग्रेस BJP हा कालांतराने बदलणारा प्रसंग आहे। परंतु
रामशेठची निष्ठा आहे. रामशेठ जिथे असतील तिथं विनायक कोल्हे असेल किंवा मात्र निश्चित आहे, तर ती निष्ठा महत्वाची आहे. उद्या पक्ष विनायक कोल्हेवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आज खरोखर आनंदाचा दिवस आहे का? आपला वाढदिवस कुठेतरी झाल्यावर आपण साजरा करण्यापेक्षा आपल्या लहान लहान मुलांमध्ये साजरा करूया अशी बुद्धी ज्याला देवाने दिली ते विनायक कोल्हे यांना खरोखर मनापासून कौतुक करतो की तुम्ही एक चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी तुम्ही घेतलेला आहे. आपल्याला सर्वांना छत्र्या मिळणार आहे, प्रत्येकात घरे असते, परंतु त्यांच्या मनाला समाधान आहे. तर मी पण मुलांमध्ये जाऊन तर पैसे भरपूर उडवतात काही लोक वाढदिवसाला, तर ते पैसे अशा कारणासाठी जर उपयोगी येत असतील तर विनायक कोल्हे तुमचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. तुम्ही अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतला आहे. कारण ते या ठिकाणी तुम्ही कार्य करत असताना माझी ओळख तशी भरपूर आहे त्याची, परंतु न चुकताना मला मच्छी गपचूप घेऊन तो माझी मुलं काढून त्यांनी टाकी वाढली. रामशेठचा कार्यकर्ता, बरेचशेचा कार्यकर्ता, आमदार साहेबांचा कार्यकर्ता, असे कार्यकर्ते घडवण्याचं काम आपल्या विधान परिषदेमध्ये झालं पाहिजे. गावांभागामध्ये तरी कमीत कमी चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. आता चांगले कार्यकर्ते आपल्याकडे एकत्र आपण सर्व लोक आले, म्हणजे जसे एकत्र होतो आता तुला सर्व एकत्र आपण आलेलो आहोत. तर हे सगळ्यांच्या मार्फत विनायक तुला चांगलं आयुष्य लाभू दे, लोकांची सेवा करण्याची तुला संधी लाभू दे. गाव भरपूर मोठं आहे, गावामध्ये जरी तू काम चांगलं केलं तरी तुला पुढचं आयुष्य तुझं चांगलं या ठिकाणी जाणार आहे. तर हो कोणी जसा मोठा झाला, लहानामधून तो आज ते मुख्याध्यापक आहेत नागायला, त्यांची मागचं बॅकग्राऊंड बघितलं ते पण सुद्धा साध्या पद्धतीने शिकत आज आमच्याबरोबर हायस्कूलला काम केलं. आता नाव्याला जाऊन सर्व मुलांना चांगली शाळा, विद्यार्थी वाढवण्याचं काम सुद्धा त्यांनी आमच्या देखरेखीखाली काही असू द्या, पण त्यांच्या मेहनतीनं ते सर्व काम त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे असा कार्यकर्ता आणि एक शिक्षक, एक चांगला शिक्षक म्हणून के कोल्हेचं नाव सर्वांना आपल्याला ओळखीचं आहे. आणि आता त्याच्या जोडीला आपल्या गावामधलं काम करण्यासाठी विनायक कोल्हे तुम्ही सुद्धा चांगली मेहनत घेऊन काम करा. जर मेहनत केली तर पुढे जाईल, नुसतं नाही तर मी हाय मोठा पैसेवाला आहे म्हणून मला मोठं करा अशी पद्धत चालत नाही. जो कार्यकर्ता पक्षाचं काम करतो तो कार्यकर्ता मोठा होत जातो. म्हणून आपण जास्तीत जास्त पुढे जाण्यासाठी स्वतःची मेहनत वापरा. आल्यावर पैसे आपल्याकडे 100 रुपये आणि 10 रुपये गरिबांसाठी वापरा, ते खरं पुण्य आहे.